पण जसा जसा वेळ गेला तसे तसे मला कळले की कदाचित देवाने मला सर्व काही शिकवण्याचा हाच मार्ग शोधला असेल. नाहीतर असं तर मी कधीही एक पाऊलही पुढे टाकू शकले नसते. पण देवाने परिस्थिती अशा प्रकारे बदलली की एक पाऊल तर सोडा, मला एकटे किती दूर पळावे लागले ते पहा. आता मी खुश आहे, खूप खुश. सायलीने आदित्यच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंतवली. सायली, मी तुला याआधी किती वेळा अशी वचने दिली आहेत ते मला माहीत नाही, पण यावेळी मी माझ्या छोट्या गुडियेची शपथ घेतो की मी तुला आयुष्यात एक मिनिटही माझ्यापासून स्वतःहून दूर ठेवणार नाही. कारण काहीही असो, आपण दोघेही एकत्र बोलू आणि समस्या सोडवू. तू माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेस. मी काय करावे आणि काय करू नये याचा मार्ग तू मला दाखवशील? ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आधी काय करायचे आहे? काय? धत. सायलीने त्याच्या छातीवर हळूच मारले. अरे सांग ना, काय? फोन करून अक्षय आणि वेदिकाचीही माफी मागा, आत्ताच्या आत्ता. तुम्हाला माहिती आहे का बिचारा अक्षय दिवस दिवस किती रडला आहे? मी तर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. कोणताही भाऊ असे प्रेम करू शकतो का? बिचारी वेदिकाने दिवस दिवस जेवण केले नाही. ती माझ्या मांडीवर डोके ठेवून रडली आणि तुम्हाला वाकडं तिकडं बोलली, म्हणूनच हे सर्व तुमच्यासोबत घडले. ती मनाने खूप दयाळू आहे. आता तुम्ही ही तुमची चूक स्वीकारली पाहिजे. आपली चूक स्वीकारून कुणीही छोटं होत नाही. तुमचा आदर आणखी वाढेल. तुम्ही तिचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच आदित्यने तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले आणि चुंबन घेतले. मी नक्कीच माफी मागेन, पण समोरासमोर, फोनवर नाही. मी त्याला समजावू शकणार नाही. आदित्य आणि सायली बोलत असताना दारावर हलकीची थाप पडली. कमीन. आदित्य तिथून बोलला. दार उघडले. डॉक्टर पूनम साय तिच्या कॅज्युअल राऊंड चेकअपसाठी आल्या होत्या. हॅलो पेशंट, हाऊ आर यू? आय मस्ट से यू लुक मच बेटर अँड फिट. सायलीच्या शेजारी बसलेल्या आदित्यला पाहून आनंद व्यक्त करताना डॉक्टर पूनम बोलल्या. यस डॉक्टर, मी अगदी ठीक आहे. पूनम सायलीकडे वळली आणि हसत म्हणाली, मग कशी आहेस बेबीची मम्मी? मच बेटर देन बिफोर. सायली हसत म्हणाली. आदित्य पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. व्हेरी गुड. सो हाऊ इज माय बेबी? पूनम पाळण्याजवळ गेली आणि बाळाला उचलून घेतले. आले क्यूटी, तू तुझ्या बाबांना भेटलीस का? हां ठीक आहे, म्हणूनच तू हसत आहेस हां? माय कपकेक, इट्स टाईम टू फीड. ला ला ला. चल बाळा. पूनम बेबीला खेळवत सायलीकडे घेऊन आली आणि आदित्यला म्हणाली, प्लीज टेक युअर प्लेस सर. आदित्य हळूच खुर्चीवरून उठला आणि बेडचा आधार घेत बेडवर परत बसला. पूनमने बाळाला सायलीच्या छातीशी चिपकवले. आदित्यची नजर फिरून फिरून समोरच्या टेबलावर ठेवलेल्या पूनमच्या हँडबॅगवर जात होती. पूनमने त्याला एक दोनदा बॅगकडे पाहता नाही पाहिले. तुम्हाला माझी बॅग आवडली आहे का? पूनमने शेवटी विचारलेच. येस, ॲक्च्युली इट इज सो अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल. आदित्य बॅगकडे काळजीपूर्वक पाहत म्हणाला. येस इट इज हॅव ए लुक. ॲक्च्युली इट इज इम्पोर्टेड. यू नो ट्रिजर is an Indian brand gaining image international customer. I almost spent $275 for this bag. पूनमने आदित्यला त्या बॅगची सर्व खासियत सांगितली. आदित्यला बॅगची रचना आणि डिझाईन पाहून समजले की तो त्याचा ब्रँड आहे. तो हसला. ट्रिजर इट्स माय ब्रँड. या बॅग्स आमच्या RGI इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज च्या नावाखाली बनवल्या जातात. हो, जबरदस्त, मला खूप आवडली. बरं, तुम्हा सर्वांना एकत्र पाहून आनंद झाला. एन्जॉय. जाण्यापूर्वी पूनमने बेबीच्या कपाळावर एक गोड चुंबन घेतले आणि सायलीला बाय केलं. डॉक्टर वेट, आदित्य मागून बोलला. पूनम थांबली आणि त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही हिंदू आहे ना? हो का? तुमचे पती? काही वैयक्तिक विचारतोय, माफ करा. काही हरकत नाही. ते हिंदू आहेत का? तुम्ही करवा चौथचे व्रत नक्कीच ठेवत असाल. खरं तर मी गेल्या 15 वर्षांपासून सिंगापूरमध्ये आहे आणि माझा नवराही. आणि खरं सांगायचं तर मी माझ्या कामामुळे कधीच उपवास करू शकले नाही. मला कधीही अचानक हॉस्पिटलमध्ये यावं लागतं म्हणून. पूनम हसत म्हणाली. बरं, तरीही तुमचे पती पूर्णपणे तंदुरुस्त आहेत का? पूनम आश्चर्य आणि रागाच्या मिश्र भावनांनी आदित्यकडे पाहू लागली. मला माफ करा, खरं तर माझ्या पत्नीला वाटते की तिने करवा चौथचा उपवास मोडला आहे आणि म्हणूनच माझ्यासोबत ही घटना घडली.
म्हणूनच मी तुम्हाला असंच, जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. पूनमने सायलीकडे पाहिले आणि सायलीने मान खाली घातली. पूनमला सगळं समजलं. सायली, मी तुला एक गोष्ट सांगू? या जगात प्रत्येक आजारावर इलाज आहे, पण अशा अंधश्रद्धांवर इलाज नाही. बघ, मी असे म्हणत नाही की उपवास करणे ही जुनी पद्धत आहे, ते चांगले नाही वा वाईट आहे किंवा काहीही. जर तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच ठेवा, पण त्या उपवासाला अशा कोणत्याही धारणेशी जोडू नका की जर तुम्ही 1 वर्ष उपवास केला नाही किंवा काही अडचणींमुळे तो मोडला आणि त्या दरम्यान काही अपघात झाला तर तुम्ही संपूर्ण दोष स्वतःवर घ्याल. अशा प्रकारे ज्या अंधश्रद्धेला तुम्ही बळी पडाल त्याचा संपूर्ण जगात कोणताही इलाज नाही. असे बोलून पूनम जवळच असलेल्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली, ठीक आहे, मला एक गोष्ट सांग. जेव्हा तू तुझ्या नवऱ्याच्या अपघाताची बातमी ऐकलीस तेव्हा तुझ्या मनात काय विचार आला? हेच की त्यांना काहीही होणार नाही. आता विचार कर, जर तुझ्या मनात पहिला विचार आला असता की तू उपवास न केल्यामुळे अपघात झाला तर तुला माहिती आहे का आज परिस्थिती काय असते? सायली शांतपणे पूनमकडे पाहत राहिली. तर मग तुझ्या अपराधीपणाची भावना तुझ्या मनावर हावी झाली असती आणि त्या अपराधीपणामुळे तुझ्या नवऱ्याला वाचवण्याचे तुझे प्रयत्न इतके मंदावले असते की कदाचित तो आज तुझ्यासमोर बसला नसता आणि मग तू तुझे संपूर्ण आयुष्य स्वतःला गुन्हेगार समजत घालवले असते आणि असा विचार करत राहिली असती की जर तू पूर्ण श्रद्धेने उपवास पूर्ण केला असता तर कदाचित तुझा नवरा जिवंत असता. सायली काहीच बोलली नाही. पूनम हसली आणि तिचा हात तिच्या हातावर ठेवला. आता आनंदाने घरी जा आणि पुढच्या वर्षी पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने सगळं काही कर. देवाला हे पण सांग की तुझ्या पतीचं आयुष्य खूप असू दे, पण कोणाच्या जीवन आणि मृत्यूसाठी स्वतःला दोष देऊ नकोस. ते तुला कमकुवत करत राहील. सायलीने हो म्हणून मान हलवली. पूनमने गुडियाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आदित्यला बॅगसाठी थँक्यू बोलून ती बाहेर पडली. सुमारे 2 आठवडे आदित्यच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात आले. त्याला सतत फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. दररोज भरपूर व्यायाम केला जात होता. जेव्हा डॉक्टरांना समजले की तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि व्यवस्थित चालू शकतो तेव्हा डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने मोठ्या जल्लोषात आदित्यचे डिस्चार्ज पेपर तयार केले. खूप कमी रुग्ण येतात ज्यांना तंदुरुस्त होण्यासाठी इतका वेळ लागतो. अशा परिस्थितीत केवळ डॉक्टर्स नाही तर संपूर्ण रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाशी एक नाते निर्माण करतात. हे नाते आदित्यसोबत कमी आणि सायलीसोबत जास्त होते. आदित्य तर डोळे मिटून पडून होता. रात्रभर जागी होती ती सायली. सर्वांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, काही समजले नसेल तर त्यांच्या मागे धावणे. हॉस्पिटलमधील सगळेजण सायलीला ओळखत होते. ती भारतातील मुलगी जी कॉमाच्या रुग्णासोबत आहे. आदित्य इनामदार भलेही त्याच्या देशात एक मोठे नाव असले पण इथे तो फक्त एक रुग्ण होता. सायलीने स्वतःची ओळख निर्माण केली होती. तिचे इंग्रजी चांगले नव्हते म्हणून वॉर्ड बॉयपासून ते नर्स आणि डॉक्टरपर्यंत सर्वजण तिला हसी मजाकमध्ये इंग्रजीत काही नवीन वाक्य शिकवत असत आणि सायलीला ती वाक्य नुसतं समजून घेत नव्हती तर लक्षातही ठेवत होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून इतक्या मोठ्या पार्टीची आदित्यने कधीच अपेक्षा केली नव्हती. एक मोठा केक मागवला गेला होता. सायली, आदित्य आणि तिच्या मांडीवर शांत झोपलेली गुडिया यांनी मिळून केक कापला होता. सायली आणि आदित्य यांना टाळ्यांच्या कडकडासह भेटवस्तूही देण्यात आली जी पेपरने पॅक केलेली होती. सायलीने प्रत्येक स्टाफ सदस्याकडे जाऊन हात जोडून धन्यवाद बोलून त्यांचे आभार मानले आणि नंतर आदित्यसह तिच्या गुडियासह पूनमच्या केबिनमध्ये गेली. लिफ्टमध्ये वर जाताना आदित्यने विचारले, आपण कुठे जात आहोत? तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी तुम्हाला या रुग्णालयात आणले तेव्हा या मॅडमने मला सर्वात आधी मदत केली. लिफ्ट उघडली आणि सायली पटकन पूनमच्या केबिनकडे गेली. सायलीला पाहून डॉक्टर पूनम खूप खुश झाली. मग काय चाललंय? परत जाण्याचा विचार आहे? सायलीने गुडिया आदित्यच्या हातात दिली आणि डॉक्टर पूनमला मिठी मारली. थँक्यू सो मच डॉक्टर मॅडम. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. मी तुमच्याकडून खूप काही शिकले आहे. तुम्ही खूप छान आहात. नाहीतर सगळे माझ्यासारख्या लोकांची चेष्टा करतात. आम्हाला कुणी शिकवत नाही. जर तुम्ही कधी भारतात आलात तर आमच्या घरी नक्की भेट द्या. तुम्हाला भेटल्यानंतर असे वाटले की आजूबाजूला कुटुंबातील कुणीतरी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. पूनमने सायलीच्या पाठीवर थाप मारली आणि आदित्यला बोलली, तुम्हाला माहिती आहे मिस्टर, जिने तुम्हाला इथे आणले ती तुमची घाबरलेली पत्नी सायली इनामदार होती आणि आज जी तुम्हाला इथून परत घेऊन जात आहे ती एक बलवान सैनिक आहे, पोलादी छातीवाली, जिच्या आत काहीही करण्याची ताकद आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात मिस्टर इनामदार. आदित्य हसला आणि मग सायलीकडे पाहिलं.
पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात सायलीबद्दल खूप अभिमान होता. ठीक आहे, आम्ही निघतोय. पुन्हा येऊ तुम्हाला भेटायला. पूनमने गुडियाला आपल्या मांडीवर घेतले, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला लाड करत म्हणाली, यावंच लागेल. बाळाला लस द्यावी लागेल. तू येशील ना डॉल? आणि तिला प्रेम दिल्यानंतर तिने त्यांची मुलगी त्यांच्या स्वाधीन केली. पूनमचा निरोप घेतल्यानंतर आदित्य आणि सायली परत आले आणि सायलीने खोलीतून पटकन तिचे सामान पॅक केले. श्यामराव गाडी घेऊन खाली उभे होते. त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये काही काळ थांबून होते. संध्याकाळच्या विमानाने भारतात निघायचे होते. अक्षय आणि वेदिका यांना आदित्य बरा झाला आहे हे अजून माहीत नव्हते आणि तो बरा असून उद्या सकाळी परत येत आहे हेही माहीत नव्हते. हॉटेलमध्ये पोचल्यानंतर सायलीने तिचा गाऊन बदलला आणि निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या टॉपवर काळे ब्लेझर घातले. तिचे केस खांद्यापर्यंत येत होते आणि पूर्णपणे सरळ होते. गरोदरपणाच्या 7व्या-8व्या महिन्यात जेव्हा तिला तिचे लांब केस धुण्यास त्रास होत होता तेव्हा तिने जवळच्या सलूनमधून तिचे केस कापले होते आणि गेल्या 6 महिन्यांपासून तिने साड्या घालणे बंद केले होते. पहिले म्हणजे सिंगापूरमध्ये साड्या हा सामान्य पोशाख नव्हता जो सर्वत्र उपलब्ध नव्हता. दुसरे म्हणजे गरोदरपणात तिला गाऊनमध्ये अधिक आरामदायी वाटायचे. सुरुवातीला ती श्यामराव समोर गाऊन आणि स्कर्ट घालण्यास खूप संकोच करत होती. लग्नानंतर ती एका हाताने पल्लू धरून त्यांच्यासमोर यायची, पण श्यामरावने तिला कधीही त्यांची सून मानली नाही. म्हणूनच त्यांना तिच्या कपड्यांमध्ये बदल आवडला. एवढेच नाही तर सायली खूप कॉन्फिडंटली जीन्स आणि ब्लेझर कॅरी करायची. हॉटेलमध्ये गुडियाचे सामान पॅक करत असताना श्यामराव सायलीच्या कानात कुजबुजले, तू आदित्यला गिफ्ट दिलीस का? नाही, आता नाही. अरे दे. तसेही मी माझ्या पोटात जास्त काळ काही पचवू शकत नाही. सायली श्यामरावकडे वळली आणि त्यांनी लहान मुलासारखा चेहरा करून गुडियाकडे वळले. तिला आपल्या हातात घेतली आणि बाहेर सुमित्राकडे गेले. आदित्य त्याच्या लॅपटॉप बॅगमधील सामान चेक करत होता. लॅपटॉपची स्क्रीन तुटलेली होती, घड्याळही तुटलेले होते, पण सायलीने सर्व काही सुरक्षित ठेवले होते. आदित्य काही वेळ जुन्या वस्तूंकडे पाहत राहिला. सायलीने मागून त्याच्या खांद्यावर थाप दिली. काय झालं? काहीही न बोलता सायलीने एक लहान पॅक केलेला बॉक्स दिला. तो बॉक्स लाल कागदाच्या तुकड्यात गुंडाळलेला होता आणि त्यावर लाल रिबीन बांधलेली होती. तुमच्यासाठी. आदित्यने सायलीकडे पाहिले आणि मग लहान मुलांसारखं पटकन भेटवस्तू उघडू लागला. त्यात एक नवीन स्मार्ट वॉच होते. सायलीला माहीत होते की आदित्यला वॉच खूप आवडतात आणि त्याला त्याचे स्मार्ट वॉच खूप आवडत होते, जे अपघातात तुटले होते. म्हणून तिने आदित्यसाठी अगदी त्याच्यासारखीच एक नवीन वॉच विकत घेतले. आदित्यने वॉच हातात घेतले आणि ते पाहत राहिला. हे माझ्यासाठी तू आणलंय का? हो. बरं, इतके पैसे कुठून आले तुझ्याकडं? आदित्यने मागून पुढून वॉचकडं पाहिलं. ओरिजिनल ब्रँडचे होते. ते त्या ब्रँडचे नवीन प्रोडक्ट होते. त्याची किंमत किमान 70,000 रुपये असावी. सायली हसली. तुम्हाला आवडत असेल तर घड्याळ घाला. आम खाऊ गुठलिया काहे गिन रहे हो? नाही, तू मला खूप सरप्राईज देत आहेस. प्लीज मला सांग. आता असे म्हणू नकोस की तू सिंगापूरमध्ये पार्ट टाईम जॉब शोधला आहे. सायली जोरात हसली आणि नंतर तिने आदित्यच्या कमरेभोवती हात गुंडाळले. नाही, माझ्यासारख्या अशिक्षितला कोण नोकरी देईल? बस थोडंसं असंच. आदित्यने घड्याळ बाजूला ठेवले आणि सायलीचा चेहरा त्याच्या तळहातावर धरला. अशिक्षित आणि तू पुन्हा कधीही असं बोलू नकोस. तुला जितकं माहीत आहे तितकं शिकायला मला वर्षानुवर्षे लागतील. आदित्यने सायलीचे केस तिच्या कानाच्या एका बाजूला एकत्र केले. सोना. आदित्यच्या तोंडून सोना हा शब्द ऐकताच सायलीने तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला आणि रडू लागली. हे ऐकण्यासाठी मी तरसले होते. वाटते की मला हे पुन्हा कधी ऐकायला मिळेल की नाही माहीत नाही. आदित्यने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपाळावर, गालावर आणि ओठांवर चुंबन घेतले. असं कसं डार्लिंग सोना? तुला तुझ्या मेहनतीवर विश्वास नव्हता? चल आता मला सांग मॅडम, तू ब्लॉग लिहिण्याच्या मिळवलेल्या पैशांनी हे घड्याळ विकत घेतलेस का? नाही. सायली आदित्यला चिटकून राहिली. मग यूट्यूबवरून? आदित्यची पुन्हा आश्चर्यचकित होण्याची पाळी होती. सायलीने त्याला तिच्या चॅनलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली. वेदिकाच्या मदतीने तिने यूट्यूब चॅनल कसे तयार केले आणि कायनातने तिला तिचे चॅनल वाढवण्यास कशी मदत केली. कायनातचे नाव ऐकताच आदित्यचे चेहऱ्याचे हावभाव पुन्हा बदलू लागले. त्याच्या चेहऱ्यावर राग येऊ लागला. त्याने सायलीला मागे ढकलले आणि त्याचे सामान पॅक करू लागला. सायलीने येऊन त्याला मागून मिठी मारली. कायनात खूप चांगली आहे. प्लीज तिच्यावर रागवू नका. आज तिच्यामुळे मी पण काहीतरी कमवू शकले आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिने मला खूप आधार दिला आहे. मी 6 महिने इथे आहे.
ती तिथून सतत माझ्या चॅनलवर जुने व्हिडिओ अपलोड करत आहे. जेव्हा तुमचा अपघात झाला तेव्हा ती सुयशला घेऊन विमानतळावर धावत आली होती, पण मी तुम्हाला आधीच घेऊन निघाले होते. जे काही घडले त्याबद्दल तिला खूप पश्चाताप आहे आणि 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 मला काहीच ऐकायचं नाही. आदित्यने घड्याळ उचलले आणि ते मनगटावर घालायला सुरुवात केली. आणि अरे नाही, हे तर ऐकावेच लागेल, कारण मी तुला सांगितले होते की मला कायनाची स्तुती आणखी ऐकायची नाही. आदित्य शामरावला बोलवायला बाहेर गेला. सायली मागून ओरडली, तुमच्या वडिलांना विचारा की त्यांनी कायनातला तुमच्या कार्यक्रमाच्या लॉन्चमध्ये माझी स्पीच का समाविष्ट करायला सांगितली. काय? आदित्य मागे वळला. अरे एवढेच नाही, ते घर तोडण्याबद्दलही बोलले होते. वेदिकाला माझ्यापासून वेदिकाला तुमच्यापासून अक्षयला आणि अक्षयपासून तुम्हाला. हे सगळं पप्पा करत होते. काय? हो, आता निघा, नाहीतर फ्लाईटची वेळ होईल, सायली म्हणाली आणि मोठ्याने हसली. बाबूला दूध पाजायचं आहे, आत पाठवा तिला, सायली जोरात बोलली. आदित्यच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. तो बाहेर आला तेव्हा सुमित्रा आणि श्यामराव रिसेप्शन समोरील बागेत गुडियाशी खेळत होते, अगदी लहान मुलांप्रमाणे. श्यामराव वेगवेगळे चेहरे बनवत होते आणि गुडियाला चिडवत होते आणि सुमित्रा त्यांच्याकडे पाहून हसत होती. आदित्य तिथे पोहोचला आणि बाळाला सुमित्राच्या मांडीवर ठेवले. मॉम, तिची दूध प्यायची वेळ झाली आहे, तिला खोलीत घेऊन जा, मला डॅडशी काही हिशोब चुकता करायचा आहे. आदित्यने दोन्ही तळवे घासत म्हटले. हिशोब? श्यामरावने आजूबाजूला पाहिले. कोणता हिशोब? कसला हिशोब? मला कोणताही हिशोब माहीत नाही, आता कळेल तुम्हाला, आदित्यने असं म्हटलं आणि श्यामरावांच्या गळ्यात हात घालून चालू लागला. दोघांनाही पाहून सुमित्रा बेबीसोबत हसत हसत खोलीत आली. डॅड, तुम्ही कधी मुंबईला जाऊन TV मालिकांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला नाहीस का? आदित्यकडे पाहत श्यामराव म्हणाले. नाही हो, मला माहीत आहे मी खूप देखणा आहे, पण व्यवसायामुळे मला वेळ मिळाला नाही. अरे डॅड, मग आता तुम्ही कशाची वाट पाहतात? आता तुम्ही निवृत्त झालात, तुमची मुलं व्यवसाय सांभाळत आहेत, तुमच्या सुना घर सांभाळत आहेत. आता जा आणि 1-2 TV मालिकांमध्ये तुमचे नशीब आजमावा. मला खात्री आहे की कोणीतरी तुम्हाला कोमोलिकाच्या भूमिकेत कास्ट करेल. थँक्यू, बट ॲक्च्युली हे तू काय म्हणालास? कोमोलिका? हो, आणखी काय? सुनांमध्ये भांडणे तयार करणे, मुलांना एकमेकांविरुद्ध उभे करणे, हे कोमोलिकाचे गुण आहेत. जा मुंबईला जा. नाही कोमोलिका, तर तुम्हाला नक्कीच एखाद्या षडयंत्री सासूची किंवा खडूस जावेची भूमिका मिळेल. म्हणजे तुला म्हणायचंय काय? जणू काही श्यामरावांची चोरी पकडली गेली होती. का डॅड, का? आपलं आयुष्य चांगलं चाललं होतं ना, तुम्ही त्या डार्लिंगच्या बच्चीला आमच्या आयुष्यात का आणलंस? बघा काय झालं आता. काय गरज होती? तुम्हाला भांडण पाहिजे होते का? ते प्रत्येकाच्या घरात होतात, ते आपल्या घरात होत नाहीत म्हणून ना. बोला, याचं उत्तर मी तुला भारतात पोहोचल्यानंतर देईन. डॅड, जर त्या दिवशी तुम्ही कायनातला कार्यक्रमाच्या लॉन्चचे वेळापत्रक बदलण्यास सांगितले नसते तर कंपनीची प्रतिष्ठा खराब झाली नसती. सायलीने आदित्य काही बोलण्याआधीच श्यामराव बोलले. मला तुला हेच दाखवायचे होते. सायली तुला जशी वाटते तशी नाही आहे. ती खूप हुशारीने आणि जबाबदारीने बोलली, जे काही बोलली. आणि ब्रँड खराब झाला, हो, ते निश्चितच चुकीचे झाले. पण मला सांग की तू कोणत्या मूर्खावर कार्यक्रमाची सुरक्षा सोपवली होती? तो जन्मताच गाढव असावा. त्या हरामखोर कुत्र्याला इतकीही समज नव्हती? निदान ओळखपत्र तरी तपासायची होते. मला नाव सांग आदित्य, ती सुरक्षा कोण पाहत होतं? त्याची तर मी. आदित्यला कसं तरी वाटलं. पुरे झाले डॅड, पुरे झाले. मी यापेक्षा जास्त शिव्या ऐकू शकत नाही. ठीक आहे, अर्धी तुमची आणि अर्धी माझी, ती आपल्या दोघांची चूक होती. आता ठीक आहे? श्यामरावने भुवया उंचवत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, आता ठीक आहे. आदित्यने त्याच्या नवीन चमकदार घड्याळाकडे पाहिले. डॅड, आपल्याला 2 तासात विमानतळावर पोहोचायचे आहे, चला लवकर. धन्यवाद.